राज्य के वन मंत्री गणेश नाइक के जन्मदिन के अमृत महोत्सवी वर्ष के उपलक्ष्य में पूर्व विरोधी पक्ष नेता दशरथ भगत की संकल्पना से वहीं युवा नेता निशांत भगत और संदीप भगत के नेतृत्व में आयोजित सेवा पखवाड़ा कार्यक्रम के तहत दूसरे दिन कुल 12 सामाजिक उपक्रमों का आयोजन किया गया, जिसके तहत युवा नेता निशांत भगत, युवा नेता संदीप भगत और पूर्व नगर सेविका रूपाली भगत के माध्यम से विभिन्न शैक्षणिक संस्थाओं में फर्स्ट एड किट का वितरण किया गया। साथ ही उन्होंने छात्रों को फर्स्ट एड किट के फायदे से अवगत कराया और उनका मार्गदर्शन किया। वहीं रूपाली भगत ने शैक्षणिक संस्था की शिक्षिकाओं का सम्मान किया, तो वहीं युवा नेता निशांत भगत ने ज्येष्ठ नागरिकों के संग छात्रों को चॉकलेट का वितरण कर छात्रों संग अपने नेता का जन्मदिन मनाया। इस अवसर पर शिक्षकों और छात्रों ने भगत लोक प्रतिनिधियों के कार्यों पर अपने विश्वास की मोहर लगाते हुए कहा कि लोक उपयोगी और समाज सेवी कार्य ही भगत लोक प्रतिनिधि की पहचान है। आमच्या शाळेमध्ये 245 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। या मुलांना जेव्हा आम्ही खेळायच्या तासाला वगैरे सोडतो, जेव्हा खाली खेळायला, तेव्हा त्यांना कधी लागलं पडले ते तर डॉक्टरकडे न घेता आता आम्हाला शाळेतच उपचार मिळणार आहेत, कारण की माननीय गणेश नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त माननीय संदीप दादा भगत यांनी आम्हाला प्रथमोपचार पेटी दिलेली आहे आणि त्याचा आम्हाला पुरेपूर फायदा होणार आहे। आमच्या मुलांनाही खूप फायदा होणार आहे। त्यांनी त्या प्रथमोपचार पेटीचा आम्हाला जे दिलेले आहे त्याच्याबद्दल मी त्यांचं खूप खूप आभार व्यक्त करते। माननीय वनमंत्री गणेश नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त संदीप भगत सर यांनी जी आम्हाला लाख मोलाची मदत केलेली आहे आमच्या शाळेला, त्याचा पुरेपूर फायदा आमच्या मुलांना होणार आहे। मुलांना खेळाच्या तासामध्ये ज्यावेळेस ते खेळत असतात तर कधी कधी ते पडतात, त्यांना जखमा होतात आणि लगेचच त्यांच्यावर उपचार करण्यासाठी ही प्रथमोपचार पेटी आम्हाला खूप फायदेशीर अशी ठरणार आहे। त्यामध्ये त्यांनी सर्व प्रकारचं जे म्हणजे जनरली जे इंजुरीसाठी लागणारे जे साहित्य आहे, मेडिसिन आहे, ते सर्व त्यांनी आम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे। तर त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत। आम्हाला फर्स्ट एड बॉक्सची खूप आवश्यकता होती आणि तो आम्हाला भेटलेला आहे। आम्ही खेळताना पडलो का आम्हाला दवाखान्यात जावं लागायचा, पण आता फर्स्ट एड बॉक्स दिले म्हणून आम्हाला त्याची खूप खूप आवश्यकता होती। माझ्याकडून व माझ्या सर्व मित्रमैत्रिणींकडून संदीप भगत यांना खूप खूप धन्यवाद, कारण का फर्स्ट एड बॉक्स दिली म्हणून। आम्हाला फर्स्ट एड बॉक्स दिल्याबद्दल खूप खूप आभार। आम्हाला जेव्हा लागलं असेल तर फर्स्ट आम्हाला डॉक्टरकडे न जाता आता आम्हाला शाळेतच उपचार होतात, त्याच्याबद्दल धन्यवाद। गणेश नाईक सर यांच्या वाढदिवसानिमित्त श्री संदीप सर यांनी आम्हाला फर्स्ट एड बॉक्स दिला, त्याबद्दल धन्यवाद। तत्पश्चात स्वच्छता का संदेश देते हुए युवा नेता निशांत भगत और संदीप भगत की अगुवाई में भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ताओं संग वाशी गांव स्थित मच्छी मार्केट में स्वच्छता अभियान को गति दी गई और सभी को स्वच्छता का संदेश दिया गया। महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री नवी मुंबईचे शिल्पकार, आमचे सर्वांचे आधारस्तंभ गणेशजी नाईक साहेबांचा वाढदिवस आणि वाढदिवस साजरा कसा करावा याबाबत आम्ही सखोल चर्चा केल्यानंतर 100 उपक्रमांचा 15वडा साजरा करण्याचं ठरलं। वाशी गावचं जे मच्छी मार्केट आहे, त्या मच्छी मार्केटच्या ठिकाणी दुर्गंधी होती, फार सारी घाण होती आणि या ठिकाणी पूर्ण कचरा साफ करून त्या ठिकाणी पाणी मारून त्याच्यावरती डेटॉल मारून जी दुर्गंधी होती ती दुर्गंधी घालवण्याचा प्रयत्न केलेला आहे। जिथं घाण होती ती घाण काढण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि पाणी मारून पूर्ण सर्व स्वच्छ करण्याचा प्रयत्न सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे। खरं तर गणेशजी नाईक साहेब यांच्या वाढदिवसाचं हे निमित्त होतं, परंतु ज्या मार्केटमध्ये वाशी गावातील सर्व ग्रामस्थ आणि या वाशी गावामध्ये राहणारे सर्व नागरिक ज्यावेळेस मच्छी घ्यायला इथं येतात त्यावेळेस अनेक लोकांनी आम्हाला सूचना केलेली होती की तिथली जी घाण आहे ती घाण आपण काढली पाहिजे, त्या ठिकाणी येणारी दुर्गंधी त्याच्यातनं कशी निघेल त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे। आणि मग आजचा दिवस आम्ही निमित्त म्हणून नाईक साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पूर्ण मच्छी मार्केटची साफसफाई करून त्या ठिकाणी फिनेल मारण्यात आलेलं, डेटॉल मारण्यात आलेला आहे, जेणेकरून दुर्गंधी निघेल आणि पूर्ण साफसफाई होईल। आज नाईक साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हा उपक्रम जरी घेत असला तरी लोकांमध्येही जागृती करण्याचा प्रयत्न करतोय की आपण ज्या परिसरामध्ये आपण मच्छी घ्यायला येतो आणि मच्छी विकणाऱ्या लोकांना आम्हाला हेच सांगणं आहे की शक्यतो
आपण ज्या ठिकाणी व्यवसाय करतोय त्या व्यवसायाच्या ठिकाणी आपल्याला बसता यावं, येणाऱ्या ग्राहकाला ते घेता यावं, अशा पद्धतीचा माहोल या ठिकाणी कसं राहील या पद्धतीच्या सूचना आणि जनजागृती करण्याचा प्रयत्न आजच्या दिवसाच्या निमित्तानं झालेला आहे। ज्येष्ठ नेता ते नेता, कार्यकर्ता ते थेट सेवा, त्याच्यातला आज भाग म्हणून आम्ही हा कार्यक्रम राबवलेला आहे। इतना ही नहीं, जनसेवा में 24/7 तैनात एम्बुलेंस के चालकों का इस दौरान भगत लोक प्रतिनिधियों के माध्यम से सम्मान किया गया। साथ ही प्रभाग में ट्रैफिक की बढ़ती समस्याओं को देखते हुए युवा नेता संदीप भगत के माध्यम से मनपा अधिकारियों को ज्ञापन सुपुर्द कर सानपाड़ा सेक्टर 19 वाशी रेलवे स्टेशन की तरफ जाने वाले वाहनों के लिए भुयारी मार्ग की मांग की गई। साथ ही सानपाड़ा रेलवे ओवरब्रिज के नीचे पादचारी भुयारी मार्ग, सानपाड़ा सामना प्रेस के करीब रेलवे लाइन के नीचे पादचारी भुयारी मार्ग निर्मित करने का भी उन्होंने ज्ञापन सुपुर्द किया। साथ ही वाशी रेलवे स्टेशन पर नए टिकट घर, नए रिक्शा व टैक्सी स्टैंड और वाहन पार्किंग की जरूरत पर भी उन्होंने प्रकाश डालते हुए अपना ज्ञापन अधिकारियों को सुपुर्द किया। ब्यूरो रिपोर्ट, नवीन नेटवर्क।